Praise the Lord. God has been so good to us. खरोखरच परमेश्वर चांगला आहे. And He's been so merciful to us, so gracious to us. And truly, आज आपण जिवंत आहोत ही देवाची दया आहे. And God has been so kind to us. आणि खरोखरच हा दिवस यहोवाने केला आहे. तो आज आहे. आपण उल्हास वाणन करूया, प्रार्थना करूया. Let's pray. Heavenly Father, in Jesus' name, आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्त प्रदर्शविते, दिवस दिवसाशी संवाद करीतो, रात्र रात्र ज्ञान प्रगट करते. वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही, तरी त्यांचे स्वर दिगंतरी पोचतात. सूर्यासाठी त्याने आकाशात मंडप घातला आहे. शय्यागृहातून तो वरासारखा बाहेर पडतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून ते दुसऱ्या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो. त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही. Father God, in Jesus' name, we welcome you with praise. We welcome you with praise. Almighty God of love, we welcome you with praise. Pitta, let every heart adore, let every soul awake. We welcome you with praise, we welcome you with praise. पवित्र आत्मा, प्लीज स्वागत आहे बाप्पा. आज आम्हाला स्पर्श करा बाप्पा. आपलं वचन देवात्मा आहे व त्या उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे, अशांचा तो शोध घेत आहे. प्रभू येशू बाप्पा, तुमची उपासना आम्हाला आत्म्याने आणि खरेपणाने करायला सहाय्य करा. Father, we allow you to take over everything and interfere in every details of our lives in this service, Lord. Have mercy, dear Holy Ghost, have mercy. Sorry for this. Please be magnified in Jesus, please be magnified. Anoint our hearts, anoint our minds to think exactly what we want to think. Anoint our ears to hear your voice, and our eyes to see you, dear Jesus. Anoint our lips to worship you, Father God. आज आम्हाला अभिषेक करा बाप्पा, की प्रत्येक जण तुमची आराधना उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करावी. सर्व गौरव तुम्ही घ्या. येशूच्या नावाने मागतो, प्लीज तुम्ही करा. आमेन. प्रेज लॉर्ड. खरोखरच प्रभू चांगला आहे. गॉड बीन सो काइंड टू अस. आणि खरोखरच आज आपण जिवंत आहोत, देवाची दया आहे खरोखरच. आणि पाहतो आपण की प्रभू चांगला आहे. येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम की जय. येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम की जय. येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू
येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम की जय। येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम की जय। बोलो येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम की जय हो। हालेलुया। यीशु नाम में मिलती है शिफा, यीशु नाम में मिलती है कृपा, यीशु नाम में मिलती है करुणा, यीशु नाम में करना दुआ। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम गाऊया। यीशु नाम, 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 यीशु नाम की जय। बोलो यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। Jesus name, Jesus name, Jesus name, Jesus name, powerful is Jesus name, is so victorious. Boलो यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय हो। हालेलुया। खरोखर देवाचं वचन म्हणतं, याकरिता देवाने त्याला सर्व म्हणून उच्च नाव दिले। यात हेतू हा की येशूच्या नावाने प्रत्येक गुडघा टेकला जावा, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वी खाली, आणि प्रत्येक जीवा कबूल करेल की येशू प्रभू आहे। हालेलुया। येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम की जय। येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम की जय। येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम की जय हो। हालेलुया। परमेश्वर चांगला आहे। हालेलुया। हम ताली बजाएंगे, लोग गोल हो गया। Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest.
Lord, we lift up your name with our hearts full of praise. Be exalted, O Lord our God, Hosanna in the highest. Come on, Lord, we lift up your name. Lord, we lift up your name with our hearts full of praise. Be exalted, O Lord our God, Hosanna in the highest. Jesus, 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 you're the Prince of Peace. Jesus, 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 you're the Prince of Peace. Lord, we lift up your name with our hearts full of praise. Be exalted, O Lord our God, Hosanna in the highest. Come on, Jesus, amen. Jesus, 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 you're the Prince of Peace. Jesus, 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 you're the Prince of Peace. Lord, we lift up your name with our hearts full of praise. Be exalted, O Lord our God, Hosanna in the highest. Hosanna, gaओ ये बोला Hosanna, Hosanna in the highest. ताली बजा के जाएंगे मैं Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Lord, we lift up your name with our hearts full of praise. Be exalted, O Lord our God, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, come on, Hosanna, Hosanna in the highest. Lord, we lift up your name with our hearts full of praise. Be exalted, O Lord our God, Hosanna in the highest. Oh, what a mighty God we serve! 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 The angels bow before him, heaven and earth adore him. What a mighty God we serve! Come on, church, what a mighty God! What a mighty God we serve! What a mighty God we serve! The angels bow before him, heaven and earth adore him. What a mighty God we serve! Oh, what a mighty God we serve! What a mighty God we serve! The angels bow before him, heaven and earth adore him. What a mighty God we serve! Oh, what a mighty God we serve! What a mighty God we serve! The angels bow before him, heaven and earth adore him. What a mighty God we serve! Oh, what a mighty God we serve! Come on! What a mighty God we serve! The angels bow before him, heaven and earth adore him. What a mighty God we serve! Come on! झंडा है प्रेम का मेरे दिल से लहराता, मेरे दिल से लहराता, मेरे दिल से लहराता. झंडा है प्रेम का मेरे दिल से लहराता. राजा यीशु मेरे दिल में है. Come on. झंडा है प्रेम का मेरे दिल से लहराता, मेरे दिल से लहराता, मेरे दिल से लहराता. झंडा है प्रेम का मेरे दिल से लहराता. राजा यीशु मेरे
उसके मार खाने से मैं चंगा हुआ, यीशु नाम की जय जय हो। कितना गाएंगे? यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो। उसके लहू बहाने से मेरे पाप धुल गए, यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो। उसके मार खाने से मैं चंगा हुआ, यीशु नाम की जय जय हो। Celebrate, come on, celebrate, celebrate the victory of the Lord. Come on, clap your hands. Celebrate, celebrate, celebrate the victory of the Lord. Come on, celebrate, 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 celebrate the victory of the Lord. Celebrate, celebrate, celebrate the victory of the Lord. He has done mighty things yet again. He has done mighty things yet again. He has done mighty things yet again. So celebrate the victory of the Lord. Come on, celebrate, celebrate, celebrate the victory of the Lord. Celebrate, celebrate, celebrate the victory of the Lord. He has done mighty things yet again. He has done mighty things yet again. He has done mighty things yet again. So celebrate the victory of the Lord. Come on, Gauya. He has done mighty things yet again. He has done mighty things yet again. He has done mighty things yet again. So celebrate the victory of the Lord. मेरा यीशु मसीह जब दुनिया में था, उसने अच्छे अच्छे काम किए। कभी भीड़ को खिलाया, कभी मुर्दों को जिलाया और रोगों को चंगा किया। मेरा यीशु मसीह जब दुनिया में था, उसने अच्छे अच्छे काम किए। कभी भीड़ को खिलाया, कभी मुर्दों को जिलाया और रोगों को चंगा किया। जय जयकार, जय जयकार, यीशु तेरे लिए ही जय जयकार। जय जयकार, जय जयकार, यीशु तेरे लिए ही जय जयकार। भीड़ थी 5,000, तेरे बिल्कुल थे लाचार, तुमको सूझाना कोई उपाय। एक लड़का वहां आया, 2 रोटी 5 मछली लाया, यीशु ने दिया सबको खिलाया। भीड़ थी 5,000, चेले बिल्कुल थे लाचार, तुमको सूझाना कोई उपाय। एक लड़का वहां आया, 2 रोटी 5 मछली लाया, यीशु ने दिया सबको खिलाया। जय जयकार, जय जयकार, यीशु तेरे लिए ही जय जयकार। जय जयकार, जय जयकार, यीशु तेरे लिए ही जय जयकार। 4 दिन कब्र बंद, आती उसमें से दुर्गंध, लोगों को न था कोई विश्वास। यीशु ने पुकारा, लाजर बाहर निकल आया, यीशु ने लाजर को जिलाया। 4 दिन कब्र बंद, आती उसमें से दुर्गंध, लोगों को न था कोई विश्वास। यीशु ने पुकारा, लाजर बाहर निकल आया, यीशु ने लाजर को जिलाया। क्यों ना गाएंगे मैं? जय जयकार, जय जयकार, यीशु तेरे लिए ही जय जयकार। कम ऑन, जय जयकार, जय जयकार, यीशु तेरे लिए ही जय जयकार। कम ऑन चर्च, जय जयकार, जय जयकार, जय जयकार, यीशु तेरे लिए ही जय जयकार। जय जयकार, जय जयकार, यीशु तेरे लिए
हमको बनाने वाले तेरी जय हो सदा के लिए, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए है, come on, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए, गाएंगे मैं, ओ जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए। यीशु को तूने कुर्बान किया, पापों को मेरे स्वीकार किया, यीशु को तूने कुर्बान किया, पापों को मेरे स्वीकार किया, तुम्हारे जैसा कोई और नहीं है मेरे प्यारे पिता, तुम्हारे जैसा कोई और नहीं यीशु मसीह हो मेरे प्यारे पिता, हमको उठाने वाले तेरी जय हो, हमको बनाने वाले तेरी जय हो, सबको रचाने वाले तेरी जय हो सदा के लिए। Come on, clap your hands. जय हो सदा के लिए है, हालेलुया, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए, गाएंगे जय हो सदा के लिए है, अपने हाथ ऊपर करिए, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए। तुम्हारे कहने से ये दुनिया बनी, तुम्हारे कहने से ये आंधी लगी, तुम्हारे कहने से ये दुनिया बनी, तुम्हारे कहने से ये आंधी लगी, तुम्हारे जैसा कोई और नहीं ओ मेरे प्यारे पिता, तुम्हारे जैसा कोई और नहीं ओ मेरे प्यारे पिता। Come on, हमको बचाने वाले तेरी जय हो, हमको बनाने वाले तेरी जय हो, नया जीवन देने वाले तेरी जय हो सदा के लिए। Come on, look your hands and tell him, जय हो सदा के लिए है, हालेलुया, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए। Come on, church, clap your hands and जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए। Come on, keep clapping. जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए, हो जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए, हो जय हो सदा के लिए, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए। Hallelujah. God has been so good to us, He's been so kind to us, so merciful to us, He's been faithful to us. सचमुच परमेश्वर भला है और सचमुच वो स्तुति के योग्य है। He is worthy of all the praises, He is worthy of all the honor. And look what the Lord has done. Of course, I can imagine you must have gone through a lot of situations. आप कई परिस्थितियों से शायद जूझते रहे होंगे, बहुत सारी परेशानियों से आप गए होंगे या जाते होंगे, पर मैं आपको कहता हूँ
बाइबल कहती है अगर तुम्हारी रात विलाप में गुजर गई, पर भोर होते हुए भी परमेश्वर आपके जीवन में खुशखबरी लेके आएगा. Your weeping may endure for a night, but joy comes in the morning. Hallelujah. We serve an awesome God. We serve a living God. His name is life. His name is El Shaddai. His name is Adonai. The Lord our sovereign. Amen. जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए. Come on, church, lift your hands and tell him, oh जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए. दुनिया बनाने वाले तेरी जय हो, दुनिया रचाने वाले तेरी जय हो, दुनिया बनाने वाले तेरी जय हो सदा के लिए. क्यों ना गाएंगे में जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए, जय हो सदा के लिए है, जय हो सदा के लिए. अब डोळे बंद करूया. Come on, lift your hands, just close your eyes. Tell him how awesome he is. Hallelujah. Oh. Come on, church. You unravel me with a melody. You surrounding me with your love. In the presence of my enemies, you surround me with your love. I'm no longer slave to fear. Come on, church. I'm no longer slave to fear. I am a child of God. Come on, can you see that today? I'm no longer slave to fear. I'm no longer slave to fear. I am a child of God. Come on, I'm no longer, come on. I'm no longer slave to fear. No longer. I'm no longer slave to fear. I am a child of God. Come on, no longer. I'm no longer slave to fear. I'm no longer slave to fear. I am a child of God. I am a child of God. Come on, before we sing further, अगर आप डरे हुए हो, आपको लगता है कि शायद मेरा क्या होगा, या मेरी आर्थिक परिस्थिती शायद आज गंभीर है, या आप शरीर से बीमार है, तुम्ही घाबरला असाल, व्हायरसला घाबरला असाल, आर्थिक परिस्थितीला तुम्ही कदाचित झुंजत असाल, किंवा तुम्हाला असेल की आता माझं काय होणार, मी एकटाच घरात कमवणार आहे, माझा परिवार का चालणार, मुलांची फीस कशी भरणार. देवाचं वचन म्हणतं, देवाने मला भित्रीपणाचा नव्हे परंतु सामर्थ्याचा, प्रेमाचा, संयमनाचा आत्मा दिला आहे. भीती हा आत्मा आहे. रिब्यूक इन द नेम ऑफ जीसस. कम ऑन चर्च. आई एम नो लॉन्गर slave to fear. Come on, can you shout it out in the house? I'm no longer slave to fear. I am a child of God. I'm no longer slave
नाही तुम्हाला रक्ताने विकत घेणं. You are a legal heir of Jesus. You are a legal son. Come on, sing it out. I am a child of God. Hallelujah. I am a child of God. I'm no longer slave to fear. मी भीतीचा गुलाम नाहीये. I'm no longer slave to fear. No longer, man. I'm no longer slave to fear. I am a child of God. Come on, I'm a child of God. I am a child of God. Oh, hallelujah. I'm no longer slave to fear. No longer. I'm no longer slave to fear. I am a child of God. Come on, sing it. I am a child of God. Come on, lift your hands, man. Oh, 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 oh. Come on, sing. Oh, 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 oh. You split the sea so I can walk right through it. You set my feet in perfect love. You love me till I can stand and sing. I am a child of God. Come on, someone sing. You split the sea so I can walk right through it. You set my feet in perfect love. You wake me up so I can stand and sing. I am a child of God. Come on, church, I'm a child of God. I am a child of God. I want to encourage some of you this morning. मला माहित नाही तुम्ही कुठल्या प्रॉब्लेम मध्ये असाल, तुम्हाला आजारी असाल. आज जो पण तुमचा शरीराचा भाग दुखत आहे तरी तुम्ही येशूच्या नावाने हात ठेवा. या क्षणी प्रभू येशू मला फटकन आरोग्य मिळाले. If you're sick in your bodies, I don't know which part of the world you're watching this morning, wherever you are, God is healing you right now because Bible speaks to us. देवाने आम्हाला अब्बा बाप्पा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याने आम्हाला दिलेला आहे. म्हणून तुम्ही आतापासून गुलाम नव्हे तर पुत्र आहात, देवाच्या घरी वारसही आहात. You are purchased possession. You are redeemed by the blood of the Lamb, in whom we have redemption through His blood, even forgiveness of sins through the riches of His grace. No matter what sin you have done, no matter where you have come from, what you have said, all is forgiven, all is forgotten, is gone forever. देवाने क्षमा केली आहे. It's a brand new day, man. I'm no longer slave to sin. Come on, no longer slave to sin. I'm no longer slave to sin. I'm no longer slave to sin. मी पापाचा गुलाम नाही. Come on, church. I'm no longer slave to sin. I am a child of God. Can you say that this morning? I am a child of God. I am a child of God. I am a child of God. There is power in the name of Jesus. There is power in the name of Jesus. There is power in the name of Jesus to break every chain, 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 break every chain. Come on, shake off your hands and break every chain. Break every chain, break every chain, break every chain, break
break every chain, 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 break every chain. There is power in the blood of Jesus. There is power in the blood of Jesus. Yes, there is power in the blood of Jesus. Oh, to break every chain, 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 break every chain. Come on, break every chain, break every chain, break every chain, break every chain. Hallelujah. Break every chain, 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 break every chain. Come on, break every chain, break every chain, break every chain, break every chain. If you have any gas problem this morning, God is healing your belly right now. Break every chain, break every chain, break every chain. Hallelujah. Oh, break every chain, break every chain, break every chain. Come on. I will bless the Lord, oh my soul, and all that is within me. Bless His holy name. And I will bless the Lord, oh my soul, and all that is within me. Bless His holy name. अपने हाथ पर करिए. He has done great things. He has done great things. He has done great things. I will bless His holy name. Come on, He has done great things. Come on. He has done great things. Hallelujah. He has done great things. Yeah. He has done great things. Bless His holy name. पवित्र आत्मा आपका स्वागत है यहाँ. We give you all the glory, dear Jesus. We give you all the honor, Lord. We give you all the power, dear Jesus. Amen. ये पहाड़ हट गया है. ये पहाड़ हट गया है. ये पहाड़ हट गया है. सिर्फ तेरे आत्मा के द्वारा. ना तो बल से, ना शक्ति से, सिर्फ तेरे आत्मा के द्वारा. ना तो बल से, ना शक्ति से, सिर्फ तेरे आत्मा के द्वारा. ये तूफान थम गया है. Come on, claim it. ये तूफान थम गया है. ये तूफान थम गया है. सिर्फ पवित्र आत्मा के द्वारा. आखिरी बार गाएंगे. ना तो बल से, ना शक्ति से, सिर्फ तेरी आत्मा के द्वारा. ना तो बल से, ना शक्ति से, सिर्फ तेरी आत्मा के द्वारा. ये तूफान थम गया है. Every storm is calm this morning, amen. ये तूफान थम गया है. ये
claim it, amen. ये शहर बदल गया है, मुंबई शहर बदल गया है, सिर्फ पवित्र आत्मा के द्वारा। ये जीवन बदल गया है, हालेलुया। ये जीवन हालेलुया बदल गया है, ये जीवन बदल गया है, सिर्फ पवित्र आत्मा के द्वारा। Father, we bless you. We give you all the glory. We give you all the honor. We give you all the power. We give you all the praises. Dear Holy Spirit, you are welcome. You're welcome. You're welcome. You're welcome. You're welcome. We give you all the glory. We give you all the honor. We give you all the power and praises to you. Now thanks be unto God, which always causeth us to triumph in Christ and make it manifest the savor of his knowledge by us in every place. खरोखर आता तो परमेश्वर जो आम्हाला विजय देतो, जो त्याच्या सुगंधाचा परिमळ आमच्याद्वारे जो पसरवतो, दरवळतो, त्या एकच जिवंत देवाला, त्या एकच सार्वभौमिक देवाला, त्या एकच मध्यस्थ देव आणि मानवमध्ये तो मनुष्य येशू ख्रिस्त, to the only wise God our Savior, be glory and majesty, dominion and power, both now and ever. Amen. Now unto him that is able to keep you from falling, and who will present you faultless before the presence of his glory with exceeding joy. To the only wise God our Savior be glory and majesty, dominion and power both now and ever. Amen. To whom be glory in the church both now and ever, world without end, in Jesus' name. Amen. Hallelujah. Praise God. God has been so good to us. I believe something good is about to happen today. मला विश्वास आहे काहीतरी परमेश्वर आहे. And while worship, I truly believe God has healed many of them. बऱ्याच जणांना आराधनेमध्ये आरोग्य मिळालं आहे, शांती मिळाली आहे. मला येशूवरती पूर्ण विश्वास आहे. आणि आज या सुदिन दिवशी, if you are sick in your bodies, यीशु का वचन कहता है उसके कोड़े खाने से मैं चंगा हो गया हूँ. God is been so faithful to us, people of God. There is no bondage, there is no sickness, there is no demon in hell which Jesus has not conquered. His word says, तुझं वचन सांगतं, त्याने सर्व सत्ता, अधिकार, धनीपण, सांप्रत, भावीविरुद्ध कोणते नाव घ्या, सर्वाहून देवाने त्याला उच्च केलं आहे आणि सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवलं आहे आणि मंडईला मस्तक म्हणून दिलं आहे, जो सर्वांनी सर्व काही भरतो. गॉड हॅज हील्ड यू वेर एव्हर यू आर. आय ट्रुली बिलीव्ह, मला विश्वास आहे प्रभूने तुम्हाला नवीन जीवन दिला. यू विल नॉट डाय, बट यू विल लिव्ह फॉर द ग्लोरी ऑफ गॉड अँड डिक्लेअर द ग्लोरी ऑफ गॉड इन द लँड ऑफ द लिव्हिंग. आणि खरोखरच या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. मी मरणार नाही, मी जगणार आणि जिवंताच्या भूमीवर देवाचं गौरव पाहणार. Amen. God has been so faithful to us. Hallelujah. इसलिए निराश मत हो जाइए. जहां पर भी आप हो, यीशु मसीह आपके साथ है. Wherever you are, I am a living example what God can do. Amen. आणि खरोखर मी जिवंत साक्ष आहे की देव कसा आम्हाला प्रत्येक रोगातून, आजारातून बाहेर काढतो. We are alive today. It is completely God's grace. आपण जिवंत आहोत, ही देवाची दया आहे. Count thy blessings one by one. आणि म्हणून परमेश्वर के नाम को धन्यवाद देंगे. I welcome all of you in the name of the Lord Jesus Christ. सगळ्यांचं स्वागत आहे. And मी सर्वांचे आभार मानतो. You have been logged on this morning. Of course, this afternoon. I assure you that God will speak to you this wonderful afternoon. परमेश्वर आपल्याशी बोलणार आहे. जर तुमच्याकडे पवित्र शास्त्र असेल, पहिले राजे 6वां अध्याय, 1 Kings chapter 6 प्लीज. पहला राजा इसका 6वां अध्याय. आणि पहिले राजे 6वां अध्याय मध्ये
We are learning about King Solomon's temple. शल्मोन राजाच्या मंदिराविषयी आपण पाहत आहोत. First Kings chapter 6 please, from verse 1 all the way to verse 8. And it came to pass in the 480th year after the children of Israel were come out of the land of Egypt, in the 4th year of Solomon's reign over Israel, in the month of Ziph, that is the month of April, in the month of Ziph, which is the second month, that he began to build the house of the Lord. Vachan number 2, verse 2. And the house which King Solomon built for the Lord, and the house which King Solomon built for the Lord, the length thereof was 60 cubits, and the breadth thereof 20 cubits, and the height thereof 30 cubits. If you have a pen or a pencil in your hand, please underline these measurements. हे जे measurements आहेत, हे देवाने दिलेले आहेत, हे शल्मोनाच्या किंवा दाविदाच्या मनाचे नाहीये. And the house which King Solomon built for the Lord, the length thereof was 60 cubits, and the breadth thereof was 20 cubits, and the height thereof 30 cubits. And the porch before the temple of the house, and the porch before the temple of the house, 20 cubits was the length thereof, according to the breadth of the house, and 10 cubits was the breadth thereof before, and 10 cubits was the breadth thereof before the house. Verse 4 please, very important. And for the house he made windows of narrow lights, and against the wall of the house he built chambers round about against the walls of the house round about. I'll repeat myself, verse 5. And against the wall of the house he built chambers round about, against the walls of the house round about, both of the temple and of the oracle, and he made chambers round about. The nethermost chamber was 5 cubits broad, and the middle was 6 cubits broad, and the third was 7 cubits broad. For without in the wall of the house he made narrow rests round about. Please underline वचन नंबर 6 को ध्यान में रखिए. The nethermost chamber was 5 cubits broad, and the middle was 6 cubits broad, and the third was 7 cubits broad. For without in the wall of the house he made narrow rests round about, that the beams should not be fastened in the walls of the house. And the house, when it was in building, was built of stone, made ready before it was brought thither, so that there was neither hammer nor axe nor any tool of iron heard in the house while it was in building. Verse number 8, church. The door for the middle chamber was in the right side of the house, and they went up with winding stairs into the middle chamber, and out of the middle into the third. Verse 9. So he built the house and finished it, and covered the house with beams and boards of cedar. And then he built chambers against all the house, 5 cubits high, and they rested on the house with timber of cedar. I would draw your attention
वचन नंबर 8 वर कृपा करून लक्ष द्या प्लीज. The door for the middle chamber was in the right side of the house, and they went up with winding stairs into the middle chamber, and out of the middle into the third. आजच्या या सुंदरशा दुपारच्या वेळेस जास्ती वेळ न घेता वाइंडिंग स्टेअर्स, मला माहित नाही मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे, वाइंडिंग स्टेअर्स विच लीड्स टू द फर्स्ट चेंबर, सेकंड चेंबर, थर्ड चेंबर. ते जे जिने होते शल्मोनाच्या मंदिराच्या बाजूला, जे घरं त्याने बनवले होते, 3 मजली त्याने बांधले होते. त्या 3 मजल्यांमध्ये दरवाजा होता उजव्या बाजूला. त्या दरवाजाच्या आत जे जिने होते ते असे गोल गोल होते. सो दिस आफ्टरनून लेट्स प्रे फॉर द वर्ड. प्रार्थना करूया यासाठी आपण. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माते मान प्रभू येशू बाप्पा, प्रभू येशू बाप्पा, जेव्हा तुम्ही कुठलेही काम करता त्या कामाची प्रत्येक निपुणता, प्रत्येक डिटेल, प्रत्येक अँगल, प्रत्येक मेजरमेंट, प्रत्येक कोरीव काम, प्रत्येक कपड्याचा रंग, प्रत्येक काम करणारा कलाकार प्रभू येशू बाप्पा, हे सर्व तुम्ही करता प्रभू येशू बाप्पा. आणि खरोखर प्रभू येशू बाप्पा, तुम्ही शल्मोनाचे परमेश्वर आहात. हे उत्कृष्ट ज्ञान हे मनुष्याकडून नाही, हे देवापासून आहे बाप्पा. आणि प्रभू येशू, जे तुम्ही बाप्पा आपलं वचन जो तुम्हाला ज्ञान होणार असेल तर त्या देवाचा मागावे, तो त्या सर्वांना उदारपणे देतो. काही दोष नव्हता, तो सर्वांना उदारपणे देणग्या देतो. प्रभू येशू बाप्पा, तुम्ही मंदिराची इतकी सुंदर कलाकृती केली, परंतु आज आपलं वचन म्हणतं का तुम्हाला ठाऊक नाही का की तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. खरोखर बाप्पा, गर्भाशयात आमची घड व्हायच्या अगोदरपासून तुम्ही आम्हाला ओळखता बाप्पा. यू नो अस बिफोर युअर बॉर्न इन अ मदर्स वूम. यू नो आवर फ्रेम. युअर वर्ड सेज फॉर युअर गॉड्स वर्कमॅनशिप created in Christ Jesus unto good works which God had before ordained that you should walk in them. खरोखर प्रभू येशू बाप्पा, आज आम्हा प्रत्येकाच्या ऐकणाऱ्यांच्या, बोलणाऱ्यांच्या बाप्पा, पाहणाऱ्यांच्या अंतःकरणाच्या प्रत्येक बाप्पा, प्रत्येक काळ खोलीमध्ये आज पिता आपल्या वचनाचा प्रकाश बाप्पा लगलगून व्हा बाप्पा. तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. पवित्र आत्मा या तुम्ही उंचावले जा बाप्पा, आणि सर्व गौरव तुम्ही घ्या बाप्पा. येशूच्या नावाने मागतो दा, प्लीज तुम्ही ऐका. आमेन. आणि माझी विनंती आहे की शल्मोनाच्या मंदिराबद्दल जितकं आपण शिकत आहोत तितकं एकदमच आपल्याला समजतं की देवाचं ज्ञान किती अगम्य आहे. हाऊ गॉड इज सो वॅस्ट इन विजडम. आणि कधी कधी विचार करतो की परमेश्वराने अशीच फुलं का, हेच फळं का, अशीच खांब का, असे 30 हात लांबच का, 5 हात रुंदीच का, एवढेच वीत का. कधी कधी प्रश्न पडतो की परमेश्वर इतका महान आहे, ज्याची नेत्र स्मृती सर्वत्र असतात, त्या परमेश्वराला आपल्या सुद्धा आयुष्यातल्या प्रत्येक डिटेल्सची माहिती देवाला आहे. आणि देवाला सुद्धा आपल्या आयुष्याच्या प्रत्येक डिटेल्समध्ये जर तुम्ही देवाला जागा दिली तर लक्षात घ्या, तो शल्मोनाचं मंदिर इतकं अगम्य आहे, तर आपलं मंदिर तर पवित्र आत्म्याचं आहे. आणि खरोखर विचार करा की परमेश्वर आज पण तुमच्या जीवनातल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीमध्ये देवाला जर तुम्ही जागा दिली तर तुम्हाला कल्पना पण नाही, तर परमेश्वर टाकावला टिकाव करणारा परमेश्वर आहे. आमेन. तर आपण जर पाहिलं की शल्मोनाने हे मंदिर, देवाचं वचन सांगतं, पहिले राजे 6 अध्याय वचन नंबर 1 पासून. And it came to pass in the 480th year, after the children of Israel were come out of the land of Egypt, in the 4th year of Solomon's reign over Israel, in the month of Ziph, which is the 2nd month,
that he began to build the house of the Lord. माझ्या बहिणो भावांनो, शलोमोनाने हे मंदिर त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या महिन्यात, याचा अर्थ एप्रिलच्या महिन्यात, त्याला झीफ महिना म्हटलं आहे, एप्रिलच्या असं म्हणतात की 7 तारखेला शलोमोनाने त्याच्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षी हे बांधकाम सुरू केलं. आणि हे बांधकाम त्याच्या कारकिर्दीच्या 11व्या वर्षी, असं म्हणतात नोव्हेंबर 7ला हे काम त्याने पूर्ण केलं. त्याच्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षी आणि कारकिर्दीच्या 11व्या वर्षी, 4थ्या वर्षी काम सुरू झालं, 11व्या वर्षी काम संपलं. म्हणजे याचाच अर्थ हे मंदिर बांधायला 7 वर्ष लागले. आणि पाहतो दाविदाने सांगितलं पहिले इतिहास 29 अध्यायामध्ये की परमेश्वराला माझ्या हातून मंदिर बांधायचं नाहीये, त्याने माझ्या मुलाला शलोमोनला नियुक्त केलं आहे. आणि शलोमोन हा आता तरुण आहे, ह्याला अनुभव नाहीये. आणि शलोमोनाला दावीद बोध करतो की देवाला जर तू धरून राहिलास, त्याच्या आज्ञा पाळल्यास, त्याच्या वचनात राहिलास, तर परमेश्वर तुझं राज्य पण टिकून ठेवील. जर तुझ्या आज्ञा आणि विधी नाही पाळले तर परमेश्वर तुला विसरून जाईल आणि तुला त्या पदावरून काढून देईल. आणि पाहतो की या जगामध्ये लोकांनी बऱ्याच प्रकारचे कलाकृतीचे गोष्टी केलेल्या आहेत. There are many monuments have been built in the world. आपल्याच भारतात पहा तुम्ही, चारमिनार आहे, कुतुब मिनार आहे, ताजमहल आहे, गेट ऑफ इंडिया आहे. आणि जगात पाहायला गेलं द लिनिंग टॉवर ऑफ पिझा इटलीमध्ये आहे, द गोल्डन गेट सॅन फ्रान्सिस्को ब्रिजमध्ये आहे, आयफिल टॉवर आहे पॅरिसमध्ये. आणि लोकांनी या जगात मोठमोठ्या इमारती बांधल्या, कदाचित आपलं नाव करण्यासाठी. नंबर 2, आपलं शौर्य दाखवण्यासाठी. नंबर 3, युद्धात आम्ही किती बलवंत आहोत हे दर्शवण्यासाठी. नंबर 4, आमचं ज्ञान किती पुढे गेलं आहे हे दाखवण्यासाठी. परंतु लक्षात ठेवा, देवाने हा आराखडा जो दावीदाला दिला होता, दावीदाने शलोमोनाला पास ऑन केला, हा आराखडा माणसांनी वाहवा करण्यासाठी नाही. हे मंदिर आम्ही किती वीर आहोत हे दाखवण्यासाठी नाही. हे मंदिर आमची कला किती स्ट्रॉंग आहे, आमचं सोनं किती वापरलेलं आहे हे दाखवण्यासाठी नाही. परंतु हे शलोमोनाचं मंदिर अर्पण करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, देवाच्या जवळ जाण्यासाठी आणि परमेश्वराच्या निवासस्थानासाठी हे मंदिर बांधलं गेलं होतं. This temple was not built for eloquent monument or to show your power or to show your wisdom or the best architecture or the best masonry work you have done. This temple was built for the presence of God, the glory of God and the power of God to rest. आणि म्हणून पाहतो जगातल्या मोठमोठ्या मंदिरांपेक्षा तुम्ही जर पाहिलं, हे जे शलोमोनाचं मंदिर आहे हे इतकं सुंदर आहे की आज देखील इस्रायलमध्ये वीपिंग वॉल जर तुम्ही पाहिलं, त्या ठिकाणी मंदिर, त्या डोम ऑफ द रॉक म्हणतात, आज देखील जगातली सर्वात एक्सपेन्सिव्ह आर्किटेक्चर साईट म्हटलं की शलोमोनाचं मंदिर सर्वजण नाव काढतात. Solomon's temple was such a beautifully carved, beautifully made. त्याचे प्रत्येक मेजरमेंट जे होते हे देवापासून होते. कुठलं लाकूड वापरायचं, कुठला दरवाजा कुठे पाहिजे, कुठले खिळे वापरायचे, कुणी काम करायचं, कुठली फळं पाहिजे, कुठली फुलं पाहिजे, हे पण देव ठरवतो. आणि म्हणून
आपण पाहतो की हे मंदिर बांधायला 7 वर्ष लागले आणि या मंदिराचं काम हायरम म्हणजे हिराम नावाचा पहिले राजे 9व्या अध्यायामध्ये पाहतो. हा एका विधवेचा, यहुदी विधवेचा मुलगा होता. हा नप्ताली वंशाचा होता आणि पाहतो की इंग्लिशमध्ये हायरम म्हटलेलं आहे. आणि या माणसाच्या द्वारे देवाने हे मंदिर बांधून घेतलं. लक्षात घ्या, हा नप्ताली वंशाचा होता, ह्याची आई विधवा होती आणि पाहतो की देवाने या नप्ताली वंशाच्या यहुदी माणसाकडून हे मंदिर बांधून घेतलं. हा बांधणारा मनुष्य पहिले राजे 9वा अध्याय 1 Kings chapter 9. If you see about Hiram, the Bible speaks to us. Please, sorry about that. 1 Kings chapter 7, पहिले राजे 7वा अध्याय तुम्ही पाहिलं बघा, वचन 13 वाचतो मी. And King Solomon sent and fed Hiram out of Tyre. He was a widow's son of the tribe of Naphtali, and his father was a man of Tyre, a worker in brass. पुढे बघा. And he was filled with wisdom and understanding and cunning to work of all works and cunning to work all works in brass. And he came to King Solomon and wrought all his work. एका माणसाच्या द्वारे त्याच्या हाताखाली भरपूर काम करत होते, पण त्याच्या निषेधारे परमेश्वराने हे सुंदरसं मंदिर शल्मोनाच्या कडून बांधून घेतलं. माझ्या बहिणी भावांनो, हे मंदिर बांधायला 3600 माणसं सुपरवाइज करत होते. हे मंदिर बांधण्यासाठी लाकूड जे लागलं, लाकडाचं काम करायला 30,000 यहुदी माणसं होते. या मंदिराला जे दगडावरती मंदिर बांधलं होतं ते दगड तोडण्यासाठी 80,000 माणसं लागले. आणि पाहतो की 30,000 माणसं फक्त मदतनीस होते, ज्यांना काही कलाकुसरचं ज्ञान नव्हतं. परत बोलतो, प्लीज फॉरगिव्ह मी. 3600 माणसं सुपरवायझर होते. 30,000 माणसं लाकडाची कामं करायला होते. 30,000 माणसं दगडावरती कोरीव काम करायला होते आणि 80,000 माणसं दगडाचं कोरीव काम करायला होते आणि 30,000 माणसं फक्त मदतनीस होते, ज्यांना कलाकुसरचं ज्ञान होतं. याचाच अर्थ 1,84,000 वर्कर्स, 1,84,000 कामगार या मंदिराच्या बांधकामासाठी 7 वर्षात वापर झाला. प्रेज द लॉर्ड. आणि हे मंदिर दुसरे इतिहास 3-4 प्रमाणे पाहिलं. हे मंदिर 40 फूट लांबीचं होतं, 30 फूट रुंदीचं होतं, 40 फीट उंचीचं होतं. आणि या मंदिराला पहिले राजे 6 अध्याय 1 ते 4 प्रमाणे बारीक बारीक नॅरो विंडोज, म्हणजे एकदम पाहतो की अरुंद अशा खिडक्या, मोठ्या मोठ्या खिडक्या नव्हत्या. या मंदिराच्या खिडक्या परमेश्वर म्हणतात अरुंद खिडक्या कर. याच्यामध्ये पण एक मोठं रहस्य आहे. माझ्या बहिणी भावांनो, या मंदिरामध्ये 2 प्रकारचे कोर्ट होते. नॉर्थ म्हणजे उत्तर आणि साऊथ म्हणजे दक्षिण. नॉर्थच्या कोर्टला राजा असायचा, साऊथच्या कोर्टला याजक असायचे. लक्षात घ्या आता. आणि या मंदिराला इनर कोर्ट म्हणजे आतल्या बाजूला जाण्यासाठी एकच मोठा दरवाजा होता, तो पूर्वेच्या बाजूला होता. या मंदिराच्या आतल्या भागात जाण्यासाठी एकच दरवाजा होता, मोठा दरवाजा होता आणि तो पूर्वेच्या बाजूला होता. आणि म्हणून येशूने म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्या वाचून पित्याकडे कोणी जात नाही. द ओनली एंट्रन्स टू द इनर कोर्ट वॉज थ्रू द गेट ऑन द ईस्टर्न साइड. माझ्या बहिणी भावांनो, या मंदिराविषयी पाहिलं आपण. या मंदिरामध्ये
सोनं वापरलं गेलं, चांदी वापरलं गेलं, तांबं वापरलं गेलं, लोखंड वापरलं गेलं, ग्रॅनाइट वापरलं गेलं, मार्बल वापरलं गेलं, लाकूड वापरलं गेलं, अनमोल रत्न वापरले गेले आणि बऱ्याच परदेशातून विविध प्रकारचे झगे आणि कपड्यांचे जे कापड क्वालिटी होती, फॅब्रिक्स फ्रॉम फॉरेन शोर्स वर युज्ड फॉर दिस टेम्पल. आणि पाहतो हे मंदिर इतकं अलौकिक मंदिर आहे की या मंदिराची आर्किटेक्चर, या मंदिराचा इंजिनियर, या मंदिराचा फोरमन, या मंदिराचे केव्हमन, या मंदिराचे स्टोन कटर, या सर्वांचा अध्यक्ष येशू आहे. प्रेज लॉर्ड. आणि या मंदिरामध्ये आज दुपारी व्हेरी क्विकली विल सी द बायबल टेल्स अस, 1 किंग्स चॅप्टर 6 पहिले राजे 6वा अध्याय, विशेष करून वचन नंबर 8 प्लीज. The door for the middle chamber was in the right side of the house, and they went up with winding stairs into the middle chamber and out of the middle into the third. आज दुपारी winding stairs and narrow windows, गोल गोल असे जे जिने होते आणि अरुंद खिडक्या, याच्याविषयी आज आपण पाहणार आहोत. माझी प्रार्थना आहे, कृपा करून लक्षपूर्वक ऐका. हे इतकं भव्य मंदिर आहे, इतकं सुंदर मंदिर आहे. मला सांगितलं 1,84,000 वर्कर्स या मंदिराला लागले. 7 वर्षात हे मंदिर बांधलं गेलं. हे मंदिर बांधत असताना शल्मोनाने एका मिस्री स्त्री बरोबर लग्न केलं आणि त्याने या मंदिराबरोबर स्वतःसाठी देखील लबानोनच्या जंगलामध्ये एक घर बांधलं. माझ्या बहिणो भावांनो, या मंदिराचं आर्किटेक्चर इतकं फायनेस्ट होतं, परंतु या मंदिराला जिने गोल गोल का केला देवाने? Why there were winding stairs in such a humongous temple where the whole world is amazed? Look at the finest architecture. माझ्या बहिणो भावांनो, इतकं भव्य ते मंदिर होतं, सुंदर होतं की परफेक्शन, कारण की देवाने सांगितलं होतं. आणि ते शबा राणी पण म्हटली की ती पाहून ती एकदम भारावून गेली. ती शी फेंटेड. बट इन द मिड्स ऑफ ऑल द बिग पिक्चर there is a small detail which flows in the deepest part of the temple. एवढ्या मोठ्या भव्य मंदिरामध्ये एक अशी गोष्ट आहे की ती सर्वात लहान आहे, पण ती सर्वात महत्वाची आहे. आणि ते म्हणजे हे गोल गोल जिने. हालेलुया. आणि तुम्ही जर पाहिलं, जिन्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु शल्मोनाच्या मंदिराला सांगितलं तुम्हाला मगाशी, त्याच्या मंदिराच्या भोवती 3 प्रकारचे माळे होते. पहिले राजे 6वा अध्याय, वचन नंबर तुम्हाला वाचून दाखवतो, 3 पासून वाचतो प्लीज. अँड द पोर्च बिफोर द टेम्पल ऑफ द हाऊस 20 cubits was the length thereof according to the breadth of the house, and 10 cubits was the breadth thereof before the house. And the porch before the temple of the house 20 cubits was the length thereof according to the breadth of the house, and 10 cubits was the breadth thereof before the house. And for the house he made windows of narrow lights. वचन नंबर 5 वाचतो. पहिले राजे 6वा अध्याय 5चं वचन लक्षपूर्वक द्या, ह्याच्यामध्ये खूप मोठं रहस्य आहे. And against the wall of the house he built chambers round about. Against the walls of the house round about, both of the temple and of the oracle. And he made chambers
round about. Vachan number 6, 1 Kings chapter 6. The nethermost chamber was 5 cubits broad, and the middle was 6 cubits broad, and the third was 7 cubits broad. For without in the wall of the house he made narrowed rests. Baga please. For without in the wall of the house he made narrowed rests म्हणजे जिने round about, that the beams should not be fastened in the walls of the house. Hallelujah. या मंदिराच्या पूर्ण पावतीभोवती 3 प्रकारचे माळे होते. पहिला माळा 5 क्युबिट्स म्हणजे 5 हात लांबीचा, दुसरा माळा 6 हात लांबीचा आणि 7वा माळा 7 हात लांबीचा. या तिन्ही माळ्यांना मंदिराच्या भिंतीच्या बाजूला हे चेंबर्स बांधले होते आणि त्या तिन्ही मंदिराच्या आत जाण्यासाठी देवाचं वचन सांगतं. प्लीज वर्स नंबर 6. द नेदरमोस्ट चेंबर was 5 cubits broad, and the middle was 6 cubits broad, and the third was 7 cubits broad. For without in the wall of the house he made narrowed rests round about, that the beams should not be fastened in the walls of the house. As I told you earlier, winding stairs and narrowed windows. I would like to share my heart. आणि देवाने इतक्या मोठ्या भव्य मंदिराला एवढे बारीकसे जिने आणि बारीक खिडक्या का करायला लावल्या? गॉड इज नॉट इन टाइम अँड स्पेस. लक्षात घ्या. ह्युबर्ट स्पेन्सर इन 1865 1856 मध्ये ह्युबर्ट स्पेन्सर केम अप विथ अ थिअरी कॉल्ड टाइम स्पेस अँड मॅटर. 1856 मध्ये ह्युबर्ट स्पेन्सरनी सर्वात मोठा आविष्कार केला. टाइम स्पेस आणि मॅटर हा जो नियम आहे ह्याचा त्याने उत्खनन केलं. ह्युबर्ट स्पेन्सरला खूप पदव्या मिळाल्या, त्याला खूप नाव झालं. परंतु ह्युबर्ट स्पेन्सरच्या अगोदरपासूनच उत्पत्ती 1:1 मध्ये देवाचं वचन सांगतं, प्रारंभी देवाने आकाश पृथ्वी ही उत्पन्न केली. प्रारंभी देवाने आकाश म्हणजे स्पेस, प्रारंभी म्हणजे टाइम आणि पृथ्वी म्हणजे मॅटर. ह्युबर्ट स्पेन्सरच्या जन्माच्या अगोदरपासून देवाने टाइम, स्पेस आणि मॅटर हे नियम लावून दिलेले आहेत. माझ्या बहिणी भावांनो, परमेश्वर अंत पाहून सुरुवात करतो, तो सुरुवात पाहून अंत करत नाही. गॉड लुक्स ॲट द एंड अँड डज द बिगिनिंग. इफ यू आर वंडरिंग व्हॉट इज हॅपनिंग इन युअर लाईफ, if you are concerned what is my future, if you are in pain, let me tell you, you may look at the big picture, but God is looking for tiniest details in your life. तुमच्या जीवनातले जे सूक्ष्म अशा गोष्टी आहेत, ज्या अगदी लहान आहेत, ज्या नजरेत तुमच्या येत नाही, त्या गोष्टींवरती परमेश्वर आज भर टाकत आहे. You may sweep that under the carpet, but let me tell you, in God's eyes they are quite bigger. हालेलुया. आणि म्हणून पाहतो की सलमोनाचं मंदिर इतके दरवाजे, असं म्हणतात की 12 पायऱ्या होत्या. देयर वर 12 स्टेप्स reaching to the chambers. The Bible doesn't speak about how many steps. The Jewish scholar says there are 12 steps. परंतु या पायऱ्यांबद्दल आपण पाहणार आहोत. There are 2 kinds of steps if you see. 2 पायऱ्या आहेत. एक म्हणजे रुंद पायरी, एक म्हणजे अरुंद पायरी, म्हणजे वाढण्याची गोल गोल फिरारी. इफ यू एव्हर गो टू अ ओल्ड ब्रिटिश हाऊस और ओल्ड मे बी कॉलोनियल हाऊस, तुम्ही जर कुठल्या जुन्या कुठल्या म्युझियममध्ये गेलात तर पाहतो आपण की त्याच्या आतले जे जिने असायचे ते गोल गोल असायचे. नाउ व्हाय देयर वर वाइंडिंग स्टेप्स? लक्षात घ्या, जिने गोल असल्यामुळे जागा कमी लागायची आणि थोडक्या वेळात माणूस वर जाऊ शकतो. हालेलुया. इजंट इट अमेझिंग? गोल गोल जिने असल्यामुळे जागा कमी लागती आणि थोडक्या वेळात मनुष्य वर जाऊ शकतो. आय स्पीक इन इंग्लिश.
to gain maximum amount of height in smaller possible space. In the shortest time, spiral stairs were used to save time. Hallelujah! आणि म्हणून at the coming of the Lord, येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळेस आता सुद्धा there are winding steps going towards heaven, and those steps are reminding us you have very few time, but the road which goes upstairs is not a broad way, it's a narrow winding way. Hallelujah to the Lamb. माझ्या बहिणो भावांनो, या पायऱ्या काय सांगतात? शल्मोनाला परमेश्वराने रुंद पायऱ्या काय नाही सांगितल्या? आपण पाहतो लिंकन मेमोरियल अमेरिकेमध्ये आहे. लिंकन मेमोरियलच्या पायऱ्या पण अरुंद आहेत, मोठ्या मोठ्या आहेत. तुम्ही जर पाहिलं पुढे मोठ्या मोठ्या, तुम्ही जर कुठे ठिकाणी गेलात, कुठले महल पाहिले, त्याला मोठ्या अरुंद पायऱ्या असतात. पण देवाच्या नजरेमध्ये अरुंद नाही. शल्मोना या पायऱ्या आत लपलेल्या होत्या. या पायऱ्या खुला दिसतात. या पायऱ्या जे याजक आहेत, जे सेवा करणारे आहेत, त्यांच्यासाठी ह्या पायऱ्या होत्या. आणि नव्या कराप्रमाणे आपण देवाचे राजकीय याजक आहोत. इन द न्यू टेस्टमेंट वी आर द किंग्स अँड प्रीस्ट फॉर गॉड. दीज स्टेप्स आर नॉट मेंट फॉर द वर्ल्ड. दीज स्टेप्स आर मेंट फॉर यू अँड फॉर मी. हालेलुया टू द लॅम्ब. माझ्या बहिणी भावांनो, असं आय टोल्ड यू, वाइंडिंग स्टेअर्स अँड नॅरो विंडोज. प्रेज होली गोस्ट. आमेन. आणि म्हणून पाहतो या देयर वर 3 फ्लोर्स, 3 मजले होते शल्मोनाच्या मंदिराला. पहिल्या माळ्याची रुंदी 5 हात होती, दुसरा माळा 6 हात, तिसरा माळा 7 हात. परंतु या माळ्याच्या चढण्यासाठी आतून एक गोल गोल जिने होते. हालेलुया. माझ्या बहिणी भावांनो, लक्षात घ्या, देवाचं वचन सांगतं, the Bible speaks to us in verse number 8, 1 Kings chapter 6. The door for the middle chamber was in the right side of the house, and they went up with winding stairs into the middle chamber and out of the middle into the third. Hallelujah. ह्याला 3 माळे होते. प्राण, आत्मा आणि शरीर. स्पिरिट, सोल and body. In that spirit, soul and body, there is a winding connection which God wants you to take complete care of. हे जिने सर्वांना आतून दिसत नव्हते, परंतु जे आत प्रवेश करायचे, ज्यांचे जगी धुतलेले होते, तेच फक्त हे जिने चढू शकतात. माझ्या बहिणो भावांनो, पुढे जाऊया आपण. तुम्ही जर पाहिलं, हे असे गोल गोल वाइंडिंग स्टेअर्स जे होते, पहिला माळा 5 हात लांबीचा होता, जिन्यांची गरज नाही. दुसरा माळा 6 हात लांबीचा होता, जिन्यांची गरज आहे. तिसरा माळा 7 हात लांब. The first floor was 5 cubits, the second was 6 cubits, the third was 7 cubits. In order to reach the second or third floor, there are winding stairs. तुम्ही जर पाहिलं की या ज्या पायऱ्या असायच्या, या गोल असल्यामुळे, गोल पायऱ्यांचं हे वैशिष्ट्य आहे. आणि त्यावेळेस लाईट्स नव्हते, त्यांना कदाचित दिवे हातात घेऊन त्या अंधारमय जिन्यांमध्ये त्यांना चढायचं होतं. आणि म्हणून त्यांच्या हातात कदाचित दिवे असतील, ते लाकडाचे जिने असतील. आणि त्या प्रत्येक जिन्याला, लक्षात घ्या, अरुंद जिने आपल्याला समजतात, दुसरं पाऊल कुठं आहे, तिसरं पाऊल कुठं आहे, चौथं पाऊल कुठं आहे. परंतु जे रुंद आहेत, जे अरुंद आहेत, नॅरो आहेत, वाइंडिंग आहेत, त्याची नेक्स्ट पायरी काय आहे हे समजत नाही. आणि म्हणून जेव्हा ते याजक, सेवा करण्याचे सेवक चढायचे, त्यांच्या हातात दिव्या असतील कदाचित, आणि त्या दिव्यांनी एक दिवा एकच पायरी दाखवतो, दिवा पुढे घेतला दुसरी पायरी दाखवतो, दिवा पुढे घेतला तिसरी पायरी दाखवतो. आणि म्हणून ते जिने गोल कासायचे की याचकांना दिव्याची गरज आहे.
आणि नव्या करामध्ये आज आम्हाला देवाच्या वचनाची गरज आहे. तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आणि मार्गाकरता प्रकाश आहे. Psalm 19 verse 130 the Bible speaks, तुझ्या वचनाच्या उलगडाने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. 2 Timothy 3:16 the Bible speaks to us, all scripture is given by inspiration of God and is profitable for doctrine, for reproof, for correction, for instruction in righteousness, that the man of God will be complete, thoroughly furnished unto every good work. Hebrews 4:12 देवाचं वचन म्हणतं, for the word of God is quick and powerful, sharper than any two-edged sword, piercing even to dividing asunder soul and spirit and joints and marrow, and discern of thoughts and intents of the heart. Isaiah 55:8-11, as the rain and snow comes down from heaven, it collects water on the earth, it gives seed to the sower, food to the hungry, so it is with the word of God which comes out from his mouth. It does not come back void empty, but fulfills the task when assigned to it. Hallelujah to the Lamb. माझ्या बहिण भावांनो, त्या याचकांना सुद्धा ते याचक, जितकं तुम्हाला वर जायचंय, पहिला माळा फक्त 5 हात लांबीचा, दुसरा माळा 6 हात लांबीचा, तिसरा माळा 7 हात लांबीचा. जर तुम्हाला देवाच्या जवळ आणि वर वर जायचंय, जितकं तुम्ही वर जाणार तितकी जागा वाढणार, जितकं तुम्ही वर जाणार तितकी जागा वाढणार, जितकं तुम्ही वर जाणार तितकी जागा वाढणार. पण वाढणारी जागा मिळण्यासाठी मला त्या गोल गोल जिन्यातून चालायचं आहे. Hallelujah. And that walk in the winding stairs is not a happy walk, is not a dandy walk, is not something joyful walk. That walk is so careful that if you slip one foot on the winding stairs, you will crawl down, crumble down and have a big effect on your body. Hallelujah. जर तुम्ही त्या गोल गोल जिन्यातून घाई चढलात, लक्षात ठेवा तेव्हा अंधार होता. जर घाई केली, तुमचा पाय तुमच्या कपड्यात अडकेल, तुम्ही इतके जोरा आपटाल तुम्हाला कळणार पण नाही. जर तुम्ही अंदाजे म्हटलात की मला माहिती पुढची स्टेप काय आहे, पण लक्षात ठेवा अरुंद ते जी वाइंडिंग स्टेजचं वैशिष्ट्य आहे, त्याची खाच जी असती ही लपलेली असती. आणि म्हणून प्रत्येक पाऊल अंधारात सामावून टाकला पाहिजे. म्हणून देवाचं वचन म्हणतं, भीत कापत आपलं तारण साधून घ्या. बाय फिअर अँड ट्रेम्बलिंग मेक शुअर ऑफ युअर साल्वेशन. आणि म्हणून जितकं ते याजक वर जायचे तितकी जागा मोठी असायची. आज दुपारी जर तुम्हाला देवाच्या जवळ जायचं असेल, तुम्हाला आयुष्यात वर जायचं असेल, लक्षात घ्या यहोशुआचं पुस्तक 1 अध्याय 8 वचन, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काय लिहिले ते काळजीपूर्वक पाळ, उजळावी काही होऊ नको, रात्रंदिवस मनन कर, म्हणजे तू जाशील, तुझा मार्ग सुखाचा होईल व तू यशस्वी होशील. Joshua chapter 1 verse 8, the Bible speaks to us, let not this book of the law shall depart from your mouth. It speaks to us, it says, verse number 8, this book of the law shall not depart out of thy mouth, but thou shalt meditate therein day and night, that thou mayest observe to do according to all that is written therein, for then thou shalt make thy way prosperous, and then thou shalt have good success. माझ्या बहिणीनो भावांनो, जर तुम्हाला उत्तम यश हवं असेल, लक्षात घ्या, you may have all the degrees you have, you may have all the kind of money you have, तुमच्याकडे भरपूर डिग्र्या असतील, अमाप पैसा असेल, भरपूर ओळख असतील, पण लक्षात घ्या, जे यश प्रभू देवापासून येतं ते यश इतकं पॉवरफुल आहे की परमेश्वर मोठ्या मोठ्या गोष्टी पाहत नाही. जे एकदम लहानशा डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये परमेश्वर खूप आवड घेतो. हालेलुया. लोकांना वाटतं माझ्याकडे इन्शुरन्स आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे, ओळख आहे. दिस विल फॉल ऑफ. लेट मी करेक्ट यू. इतका महान परमेश्वर जो म्हणतो प्रकाश आणि प्रकाश झाला, त्याने गोल गोल जिने का करायला लावले? Does God does not understand people will fall off? Does God does not know winding stairs, even the railings are winding? God knows the best. देवाला माहिती होतं की तुम्हाला जर वर वर जायचं असेल, कारण की इतकं वर जाणार तितकी कृंदी वाढणार. आणि म्हणून माझ्या बहिणी भावांनो, जेव्हा ते याजक हातात दिवा घ्यायचे, पहिला पायरी चढली
दिवा फक्त पहिलीच पायरी किंवा जास्तीत जास्त दुसरी पायरी दाखवील. दिवा तुम्हाला 10 पायऱ्या दाखवणार नाही, कारण की त्या पायऱ्या अशा मोठ्या नाहीत पसरलेल्या, त्या अशा वाइंडिंग आहेत. आणि म्हणून माझ्या बहिणी भावांनो, कारण की थोडक्या वेळात याजक कसं वर जाईल, कसं देवाच्या सेवा जास्ती करेल, याच्यामध्ये देवाला फार इच्छा होती. इन द सेम मॅनर गॉड हॅज अ वाइंडिंग स्टेअर फॉर यू. तुमच्यासाठी देखील देवाने असे गोल गोल जिने ठेवलेले आहेत. आणि बरेच लोक ते जिने चढले, परंतु ते जिने चढता चढता बऱ्याच जणांचे दिवे विझून गेलेले आहेत. बरेच लोक जिने चढले, पाऊल टाकलं, परंतु काही कारणास्तव त्यांना पाऊल टाकायच्या अगोदर अशी कुठला हात आली खालून की परत खाली ये, ते खाली उतरले. बरेच लोक असे आहेत जे चाललेले आहेत ते इतके स्वतःमध्येच गुंगले की त्यांचा पाय त्यांच्या वस्त्रामध्ये कधी अडकला त्यांना कळलं पण नाही. What does that mean? You may be called by God for a big purpose. देवाने तुम्हाला मोठं पाचारण केलं असेल, कदाचित परमेश्वर वापर करत असेल, तुम्हाला वाटतं प्रभू मला वापर करतो, परंतु ते कदाचित जगे जे आहेत ते तुमचं कॉलिंग आहे. त्या कॉलिंगमध्ये इतकं गुंगलेलं आहात की तुमचा पाय तुमच्या वस्त्रामध्ये कधी अडकला तुम्हाला कळलंच नाही. माझ्या बहिणो भावांनो, म्हणून देव माझा वापर करतो, चिन्ह चमत्कार होता, दॅट इज परफेक्टली फाईन. ॲज लॉंग ॲज यू हॅव द लॅम्प इन युअर हँड, ॲज लॉंग ॲज यू आर पेशंटली वेटिंग अपॉन द लॉर्ड, you will surely go to the first chamber, to the second chamber, to the third chamber. माझ्या बहिणो भावांनो, जोपर्यंत तुमच्या हातात दिवा आहे, तुमचं लक्ष दिव्याकडे आहे, जिन्यांकडे नाही. आणि तुमचं लक्ष जर दिव्याकडे आहे, दिवा तुम्हाला बरोबर दाखवेल कुठली पुढची पायरी काय आहे. आणि म्हणून मत्तय 19 मध्ये पण मॅथ्यू 19, अ व्हेरी फेमस पॅरेबल ऑफ 10 व्हर्जिन्स, 10 कुमारींचा दाखला आहे. त्या 5 कुमारी मूर्ख कुमारी म्हटल्या, आमचे दिवे गेलेले आहेत. इन इंग्लिश इट सेड मॅथ्यू 19, आवर लॅम्प्स हॅव गॉन आउट. इट्स अ व्हेरी सॅड स्टोरी. आमची ताकद गेली नाही, आमची झोप गेली नाही, आमचे दिव्यातली बात गेलेली आहे. जस्ट इमॅजिन द ट्रॉमा, द ट्रॅजेडी द 5 foolish virgins must be facing that moment. ते सर्व कुमारी होत्या, त्या सर्वांना माहिती वर येणार होता, सर्वांच्या हातात दिवे होते, सर्वांच्या दिव्यात तेल होतं, परंतु शहाण्या कुमारींनी एक्स्ट्रा तेल हातात घेतलं होतं. माझ्या बहिणो भावांनो, दॅट इज कॉल्ड एज प्रिपरेशन. आणि जेव्हा त्या 10 जण जाग आली, वर आला, द्वारी वाजली, त्या 5 मला दिवे त्या दुरुस्त लागल्या आणि 5 शहाण्या कुमारी दिवे लागले, ते आत गेले, वर आला, हा खाली आत गेले. आणि त्या मूर्ख कुमारी त्यांचे दिवे गेले आणि त्या रात्रीच्या वेळेस वाण्याकडे आता आणि परत येताना आवाज येतो, वर आला आहे. शहाण्या आत जातात, मूर्ख बाहेर राहतात, ते ठोकतात, आम्हाला आत घ्या. आतून आवाज येतो, मी तुम्हाला ओळखत नाही. सो दिस आफ्टरनून, आज या दुपारच्या वेळेस माझी ही प्रार्थना आहे, अरुंद खिडक्या आपण पुढच्या रवी नक्की पाहू. नॅरो विंडोज अँड वाइंडिंग स्टेअर्स. गॉड इज बियॉन्ड टाइम अँड स्पेस. देवाला तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप पुढे न्यायचं आहे. यू मे बी अ मिनिस्टर ऑफ द गॉस्पल, यू मे बी अ बिझनेसमॅन, यू मे बी अ हाऊसवाईफ. कदाचित तुम्ही काम करणारे असाल, तुम्ही सेवक असाल यासारखे, कदाचित तुम्ही शालेय विद्यार्थी असाल. लक्षात घ्या,
बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, परंतु देवाच्या आत्म्याने कार्य सिद्ध होत आहे. आणि म्हणून आज दुपारच्या वेळेस आपलं यश जगाच्या लोकांपासून नाही, आपलं यश पैसे दाबून पुढे नेणे नाही, आपल्या यशाची पायरी अशी पसरलेली नाही माझ्या बहिणो भावांनो. आपल्या यशाची पायरी गोल गोल आहे. का गोल आहे? कारण की थोडक्या वेळात तुम्ही लवकर पुढे कसं पोचाल हे देवाच्या मनात तुमच्यासाठी आहे. हालेलुया. In a shortest amount of time, how would you reach where God wants you to go? That's why these winding stairs are there. आणि म्हणून जेव्हा ते याजक चालायचे ते गर्दी करायचे नाही. गर्दी केली असती तर पडल्याचे खालती. म्हणून त्यांनी त्या पायऱ्या 1 person at a time, एक व्यक्ती एका टायमाला त्या पायऱ्यांवर चढायची. दॅट मीन्स व्हॉट? देर इज नो हरी where God wants you to go. God does not have shortcuts, but 100% there is an acceleration to your motion. देवाकडे जाण्याच्या मार्गाला शॉर्टकट नाहीये, पण 100% देव तुमच्या मार्गाला गती देईल. आणि आज दुपारी माझ्या बहिणो भावांनो, या आतल्या पायऱ्या बाहेरच्यांना दिसत नव्हत्या, या आतल्या पायऱ्या लोकांना कळत नव्हत्या. या आतल्या पायऱ्या या आतच होत्या. आणि फक्त याचकांना जे सेवा करायचे त्यांनाच माहिती होतं की जितकं मी वर जाणार तितकी पायरी जी आहे खोल्या मोठ्या मोठ्या होत जाणार. आणि जर तुम्हाला देवाच्या जवळ जायचंय, मोठ्या खोलीत जायचंय, इन अ बिगर स्पेस, इन अ बिगर पोझिशन, लेट मी अश्युअर यू, दिस इज द इयर ऑफ असेन्शन. हे वर्ष आहे तुमच्या उन्नतीसाठी. हे वर्ष आहे तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर मोठमोठ्या गोष्टी करणार. पण लक्षात ठेवा, तुम्ही हे नका पाहू की देवाला ह्या गोष्टी चालतात, देवाला चालतं. नाही नाही नाही, देवाला या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या खूप महत्वाच्या आहेत. कदाचित तुमचं उशिरा उठणं, कदाचित मला माहिती आहे प्रार्थनेमध्ये झोपणं, शास्त्र वाचताना आळस देणं, या सर्व गोष्टी देव बघत आहे. कदाचित तुम्ही जास्ती वेळ बाकीच्या गोष्टी करत असता, देवाचं नाव घेतलं की तुम्हाला कंटाळा येतो. देवाचे गाणे गायला लागले तर एकच गाणं गा, 2 गाणं गाऊ. गॉड, you may see there is grace, there is 100% there is grace. But if you are serious with God, God is serious with you. जर तुम्ही देवाशी सिरियस आहात की हो मला खरोखरच प्रभू माझा वापर कर, आय एम कम्प्लिटली सरेंडर टू यू, ओह लेट मी टेल यू, डेव्हिड ओबेड, गॉड यूज्ड हिम. मोशेने आज्ञापालन केलं, देवाने वापर केला. एलियाने आज्ञापालन केलं, देवाने वापर केला. अलिशाने केलं, देवाने वापर केला. These people were completely surrendered to God, completely obedient to God. ह्यांना सक्सेस नाही मिळालं का? 100%. दावीद सारखा एकदम श्रीमंत राजा असं बायबल सांगतं पहिली इतिहासमध्ये कोण नव्हता. एलियासारखा संदेष्टा कोण नव्हता. अलीसारखे चमत्कार कुणीच केले नाहीत. मोशेसारखे देवाची समक्षता कुणी पाहिली नाही. Were these not successful people in their specific field? त्यांच्या श्रोतामध्ये या माणसांचा देवाने असा वापर केला की हे माणसं हे लेजेंड्स नव्हते. देयर इज नो वर्ड इन द बायबल कॉल लेजेंड्स. हालेलुया. लक्षात ठेवा, दीज वर जायंट्स ऑफ फेथ. लेजेंड्स कधी बनतात? माणसं मेल्यानंतर. हे माणसं लेजेंड्स नव्हते, हे जिवंत असताना हे विश्वासाचे हिरोज होते. आणि या माणसांच्या आयुष्यात अशाच प्रकारच्या गोल पायऱ्या होत्या. आणि या गोल पायऱ्यामध्ये त्यांनी प्रत्येक पाऊल वचनाकडे बघून, प्रार्थना करून, दिवा हातात घेऊन प्रत्येक पाऊल त्यांनी टाकलेलं आहे. आणि म्हणून माझ्या बहिणो भावांनो, जेम्स चॅप्टर 4 वर्स 8, ड्रॉ नियर टू गॉड अँड ही विल ड्रॉ नियर टू यू. तुम्ही देवाच्या जवळ या, तो तुमच्या जवळ येईल. ॲट द लास्ट आय विल कन्क्लूड दिस मेसेज विथ दिस. देवाने या पायऱ्या का ठेवल्या मला खरंच माहित नाही, पण देवाच्या आर्किटेक्चरमध्ये ऑफकोर्स 2 मोठे मोठे पिलर्स होते, जेकिन अँड बोआज म्हणून.
आणि डाळिंबाचे नक्षीकाम होतं, लिली फ्लॉवरचं काम होतं, आणि पाहतो एवढं मोठं गंगाळ होतं, एवढी मोठी वेदी होती. मंदिराच्या आत सगळं सोनं होतं, मंदिराच्या बाहेर सगळं लोखंड होतं. दिस फायनेस्ट वर्कमॅनशिप ऑफ गॉड. 1,84,000 वर्कर्स वर इन्व्हॉल्व इन टू 7 years ऑफ मॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. आणि असं म्हणतात शल्मोनाला दर वर्षाला टन्नी सोनायचं. द गोल्ड ऑफ ओफिर, द इंजिनियर ऑफ दिस टेम्पल वॉज हायरम. 1 Kings chapter 6 मध्ये इतका ज्ञानी मनुष्य होता. त्याचे वडील पण तांब्यामध्ये कलाकुसर होते. एका विधवेचा मुलगा नप्ताली वंशाचा. परमेश्वराने याचा वापर केला. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, सर्व भव्य आहे, सर्व प्रशस्त आहे, बाहेर एकदम सुंदर दिसतं, पण जसं तुम्ही आत आणि आत मंदिरात जाणार, इतक्या छोट्या छोट्या डिटेल्स आहेत की जर तुम्हाला डिटेल्स माहित नाही, कदाचित तुम्हाला समजणार नाही. ओ आय एम इन अ रॉंग डोर ॲट अ राईट टाइम. आणि म्हणून माझ्या बहिणो भावांनो, आपण प्रार्थना करूया आणि देवाला म्हणा, देवा, तुझ्याकडे जाण्याचे जिने याचे पसरलेले नाही आहेत, असे वाइंडिंग स्टेअर्स आहेत. देवा, या पायऱ्या मला दाखवतात की प्रत्येक पायरीसाठी मला दिव्याची गरज आहे. मला प्रत्येक पायरीसाठी मला भीत कापत कापत नेक्स्ट पाऊल टाकलं पाहिजे, कारण की थोडक्या वेळात तुम्हाला प्रभू वर नेणार आहे. दिस इयर, in a shortest amount of time, God will take you to the bigger space. Do you believe it? तुम्हाला विश्वास आहे की परमेश्वर तुम्हाला थोडक्या वेळात, God delays are always paid. जर देव तुमच्या आयुष्यात डिले करत आहे कोणी, तर लक्षात ठेवा, वेळेची भरपाई देव करणार. God is interested in you. देव तुम्हारी प्रीति करतो. परमेश्वर आपको भूला नहीं है. आप ऐसे मत सोचो कि परमेश्वर नहीं देखता है. नहीं नहीं नहीं, परमेश्वर सब कुछ देखता है. वो मेरा उठना बैठना, वो मेरे विचार करना, मेरे सोच को दूर से परखता है. वो मेरे नजरों को भी जानता है, मैं कब मैं आंखें ऊपर करता हूँ और कब दाएं बाएं देखता हूँ. परमेश्वर को मेरे सर के सारे बाल परमेश्वर ने गिने हैं, और वो मेरे शरीर को पवित्र आत्मा का मंदिर बना है. परमेश्वर की आत्मा मुझे मस्ती करती है. माझ्या बहिणो भावांनो, आज देवाला म्हणा, प्रभू, माझ्या आयुष्यातली प्रत्येक डिटेल्स आज मी ओपन करतो. आपण प्रार्थना आपण थोडक्यात करतो आणि सगळं समरीमध्ये करतो की ज्या तुला हे ठाऊक आहे, देवाला सगळं ठाऊक आहे. देव उगाच म्हणतो का? पहिले योहान 1:9 मध्ये आपली पापे पदरी घ्या, आपली समरी पदरी घेते म्हटलंय. बायबल स्पीक्स, इफ यू कन्फेस युअर सिन्स, ही इज फेथफुल अँड जस्ट टू फॉरगिव्ह यू. ही डजंट से यू समराइज युअर सिन्स, ही विल फॉरगिव्ह यू. इफ यू कन्फेस युअर सिन्स, ही इज फेथफुल अँड जस्ट टू फॉरगिव्ह यू अँड ही विल क्लेन्स यू फ्रॉम ऑल युअर अनराइचियसनेस. म्हणून तुम्ही आपली पापे पदरी घ्या, तर तो विश्वसनीय आहे, तुमच्या सर्व पापांची क्षमा करील व सर्व अपराध पुसून टाकेल. There are no shortcuts, let me tell you. You can preach the finest sermon, you can have the best ministry after Moses, after Jesus, you can be the next person in line. But let me tell you, sir and ma'am, there are still winding stairs which leads to the upward road, which leads towards God. And in that narrow stairs, there are narrow windows. जर खिडक्या मोठ्या असत्या तर तुमचं लक्ष सारखं बाहेर गेलं असतं. देवाने मुद्दाम खिडक्या बारीक ठेवल्या का? म्हणून द ओनली पॉसिबल थिंग दॅट कॅन कम इन साइड टू द नॅरो विंडोज इज द सनलाइट. म्हणून तुम्हाला फक्त प्रकाश पाहिजे देवाचा. म्हणून त्यासाठी त्या मंदिराच्या खिडक्या पण बारीक होत्या. तर खिडक्या मोठ्या असत्या, आजकाल खाली गेलं असतं. कोण हाक मारतं, कोण मोठी प्रार्थना करतं? नो नो, गॉड्स इंजिनिअरिंग इज सो फायनेस्ट. अँड सो लेट्स प्रे. आपण प्रार्थना करूया, देवाला हाक मारूया आणि देवाला म्हणूया, प्रभू येशू, मला वाटलं की त्या पायऱ्या मोठ्या असतील, मी झरझर चढेल, मला पुढची पायरी काय? नो नो, यू डू नॉट नो द नेक्स्ट स्टेप. आम्हाला पुढची पायरी काय आहे हे माहीत नाही. आणि म्हणून ती पायरी देवाचं वचन शोधून रोम 12:1 प्रमाणे आपण देवाच्या कोणाद्वारे जिवंत, पवित्र व ग्रहणीय समर्पित करा. परमेश्वर तुमच्याशी प्रामाणिक आहे आणि तो खुश आहे. लेट्स प्रे. हेवनली फादर, इन जीसस नेम. पिता, आम्ही सर्व स्तुती, सन्मान, आदर, महिमा करून होता. पिता, आज देखील तुमचं इंजिनिअरिंग इतकं पॉवरफुल आहे की प्रभू,
जगाला हादरून टाकणारा बाप्पा, जगातली सर्वात फेमस आर्किटेक्चर साईट, की आज पण लोक विचार करतात, उत्खनन करतात की शल्मोनाचं मंदिर आज देखील यहुदी बांधण्याचा प्रयत्न करतायत बाप्पा. आणि खरोखर पिता, हे जे डायग्राम आहे मंदिराचा, हा शल्मोनाचा नाही बाप्पा, दाविदाचा नाही, हा डायग्राम तुमचा आहे. प्रभू येशू, आज तुम्ही आम्हाला देखील तारणाचा डायग्राम दिला आहे बाप्पा. यू हॅव गिव्हन अस द रोमन रोड, द साल्वेशन मॅप टू अस डिअर जीसस. प्रभू येशू, आम्ही नम्र विनंती करतो, या मॅपचं बाप्पा जरी आम्हाला एंड माहिती आहे, स्टार्ट माहिती आहे, परंतु या मॅपच्या एंड अँड स्टार्ट मध्ये बरेच टर्न्स आहेत प्रभू येशू. जसे ते बाप्पा ते जिने गोल गोल होते, आणि प्रभू येशू बाप्पा आता गोल गोल जिन्यामध्ये पुढची पायरीचा शेप कसा आहे बाप्पा, हे तुम्हालाच माहिती आहे बाप्पा. आणि पिता, आम्हा सर्वांना आज वचनाची आवड लागू द्या, वचनाप्रमाणे मी वागावं, वचनाचा प्रकाश आमच्या पुढे पार पाडा बाप्पा. आणि पिता, प्रत्येकाचे डिसिजन स्ट्रॉंग करा, क्वालिटीचे करा बाप्पा. आणि प्रत्येकाने आपल्या वचनाची मशाल हातात घेऊन आपली कंबर सत्याने कसून, नीतिमताचे उरस्थान धारण करून, शांतीच्या सुमार्गाने पायी चढून, आणि जिच्या योगे त्या ज्योतिमान दिसला येतील ती विश्वाला हाती घेऊन, तारणाचं शिरस्थान घेऊन, आत्म तलवार घेऊन आम्ही हे चढावं बाप्पा. प्रत्येकाला प्लीज बाप्पा व्हायरस पासून दूर ठेवा, निमोनिया प्रभू येशू बाप्पा, प्रत्येक प्रकारचे बाप्पा व्हायरल इन्फेक्शन्स बाबा करून पण दूर ठेवा बाप्पा. आणि पिता, आम्हाला प्रामाणिक ठेवा बाप्पा. हेल्प अस टू वॉक दिस स्टेप्स विथ युअर हेल्प, होली गोस्ट. हेल्प अस Lord to search your scriptures, to remain in you, let your word remain in us. Help us in food-bearing trees, food-bearing branch of God. In Jesus' name I pray. Amen. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या नासून सोडले आहे तशीच तू आमच्या आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास आणि संगती आम्हा सर्वांबरोबर आता सरस्वत असो. आमेन. गॉड ब्लेस यू ऑल. मे गॉड यूज यू माइटली. आणि देवाचे परमेश्वर के वचन के अनुसार आप चलिए, वचन में रहिए. अगली जो मंजिल है वो काफी बड़ी है, परमेश्वर आपको वहां ले जाने वाला है. उस मंजिल में जाने के लिए परमेश्वर की इच्छा है. आप वचन को पढ़िए, वचन के अनुसार चलिए, वचन में बने रहिए. वचन आपको सारे वायरस से, सारे पाप की दुर्गंधी से हमें, मुझे और आपको दूर रखेगा. दिस इज अ ईयर ऑफ असेंशन. हे जे वर्ष आहे हे उन्नतीचं वर्ष आहे. This is the year where God is going to take you up and up and up. The more higher you go, the more broader the space is. But remember, there are winding stairs. त्याच्या जितकं वर जाणार तितकं पाहतो आपण मोठ्या मोठ्या गोष्टी होणार. God has called you for bigger purposes. You're called by God to transform nations. So I would encourage you, लक्षात घ्या, what the world demands success is not what God demands success. आणि म्हणून भीत कापत प्रत्येक पारी टाका. परमेश्वर आपका बहुत इस्तेमाल करेगा. गॉड ब्लेस यू ऑल.